साठी परिस्थिती पण नव्हती. म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे की वडील टेम्पो ड्रायव्हर आणि उदरनिर्वाहाचं त्यांचं ते साधन असल्यामुळं एवढी अशी खास परिस्थिती नोकरीच नव्हती त्यावेळी की वडील एक्सपायर झाले 2020 मध्ये कोविडमध्ये. मग घर पूर्ण पॉझिटिव्ह होतं. म्हणजे अशी गोष्ट होती की पूर्ण घराला पत्रा मारला होता. म्हणजे आमच्यात कोणी येत नव्हतं जात नव्हतं. बरोबर. म्हणजे लिटरली अशी आहे की ज्यावेळेला एक्सपायर झाले ना त्यावेळेला आम्ही स्वतःला जगायसाठी अंडी खाल्ली. म्हणजे आपल्या धर्मात किंवा आपल्या या समाजात कुठलाही समाजात की आपण दुःख पाळलं जातं. पण त्या दिवशी आम्हाला लिटरली असं होतं की म्हणजे 3 दिवस तरी कोणतरी बाहेर आणून देत असतं आणि आपण ते खायचं असतं. ते नव्हतंच. म्हणजे परिस्थिती तशी होती. म्हणजे कोणाला नाव ठेवायचा असा विषय नाही की त्यावेळेला काळ तसा होता. मग त्यानंतर की मग जर थोडंसं ओझरत म्हणजे आम्ही पण पॉझिटिव्ह होतो. पण वडिलांचा दवाखान्याचा खर्च पण भरपूर झाला होता. दवाखाना मिळत नव्हता. म्हणजे आम्हाला पण दवाखाना त्यावेळेला मिळाला. घरी राहून आम्ही ट्रीटमेंट घेतल्या फोन कॉल्सवर मित्रांच्या थ्रू. त्यातनं ओव्हरकम करत 1 महिन्यानंतर मी व्यवस्थित झाल्यानंतर मी पूर्ण वेळ व्यवसाय चालू केला. हे पूर्ण क्षेत्र सोडून दिलं. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही 2016ला पासआउट झालात. 2017, 18, 19 म्हणजे STI मेन्स असेल कंबाईन असेल राज्यसेवा तिथपर्यंत दिलं. अपयश आलं आणि डायरेक्ट ही फील्डच सोडली. फील्ड सोडून दिली. मी टेम्पो व्यवसाय 1 वर्ष चालू केला. मग 1 वर्ष टेम्पो व्यवसाय केला. म्हणजे काय करायचे तुम्ही नेमकं काय? असं असायचं की शेतामध्ये आपले जे खत वाहतूक असायची म्हणजे जे मजूर वाहतूक असायची खत वाहतूक असायची किंवा शेतातला माल जो असतो मार्चमध्ये वगैरे बाहेर येतो तो शेतातनं घेऊन बाहेरून सांगली मार्केटला तासगाव मार्केटला किंवा असं ते विकायला घेऊन जायचं. जे डेली काय ना काहीतरी काम असायचं. इतकं की म्हणजे असं होतं की त्यावेळेला ते हमाली पण करायला लागायची. म्हणजे सगळ्याच प्रकारचं काम करावं लागायचं. यश येतं यश जातं. करावे बेधुंद प्रयत्न फक्त यशासाठी. किती मजा येईल ना जेव्हा यश आपल्याला शोधत येईल बेधुंद होऊन. विद्यार्थी मित्रांनो, इन्स्पायर टॉक आणि इन्फिनिटी स्पर्धा अकॅडमी या संयुक्त विद्यमाने आपण विविध अधिकारी आणि नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो आणि त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचत असतो. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जे व्यक्तिमत्व आहे 2016ला पासआउट होऊन टेम्पो ड्रायव्हरची सर्व्हिस करून आज 2022मध्ये राज्यसेवा याच्यामध्ये त्यांचा रँक जो आहे तो 173वा आलेला आहे. जनरल मेरिट लिस्टमध्ये 1800 वर विद्यार्थी होते आणि त्याच्यात 173वा त्यांचा रँक आहे. क्लास 1 ऑफिसर ते होणार आहेत. तर युवराज सर आपल्यासोबत आहेत. युवराज किशोर मिरजकर सर. मी आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्ते सर. सर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की या स्टेजला तुम्ही आज आलात पण याला खूप मोठं एक बॅकग्राऊंड असेल. तर सुरुवातीला तुम्ही आपल्या स्वतःबद्दल सांगा. सर माझं ग्रॅज्युएशन 2016 साली झालेलं आहे. म्हणजे तोपर्यंत मी म्हणजे माझं BSc मॅथमॅटिक्समध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. तासगावमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. म्हणजे ग्रामीण भागातला मी पूर्णवेळ विद्यार्थी आहे. माझं शिक्षण पण ग्रामीण भागात झालं आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पण पूर्णवेळ मी ग्रामीण भागात केला. म्हणजे मी पूर्णवेळ सांगलीत एक घरातून जाऊन येऊन असं गाडीवरून बसनं वगैरे असं जाऊन अभ्यास केलेला आहे. म्हणजे सुरुवात माझी म्हणजे लास्ट इयरला असताना मला थोडीशी स्पर्धा परीक्षेची माहिती होती. याचं कारण पण असं की माझी आई शिक्षिका होती जी मी लहान असताना एक्सपायर झाली 2004च्या आसपास. त्यावेळेला मग माझा भाऊ 2009-10च्या आसपास अनुकंपा तत्वावर क्लर्क म्हणून जिल्हा परिषदमध्ये लागला. त्याच्याबरोबर जाणं येणं थोडं असल्यामुळं मला ही म्हणजे या पदांबद्दल माहिती मिळाली. म्हणजे BDO असू दे किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असू दे. म्हणजे परीक्षा म्हणजे कशा असतात ह्याची माहिती कशी असते. मग लास्ट इयरला मी ठरवलं की बाबा आपण पण ह्याच्याबद्दल करू शकतो. त्यानंतर मग माझं BSc मॅथमॅटिक्स करायचं कारण पण हेच होतं की बाबा थोडासा अभ्यास पण ग्रॅज्युएशनचा कमी आणि इकडे जास्त करता येईल आणि आपल्याला या क्षेत्रात पूर्ण वेळ अभ्यास करता येईल असं मी ठरवून इकडे आलो होतो सर. 2016चं पासआउट आहे तुमचं. हो सर. BSc मॅथमॅटिक्समध्ये. हो सर. तर 2016 ते आज 2024 पर्यंत काय काय स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने तुम्ही प्रयत्न केलेत, कुठे यश मिळत गेलं कुठे अपयश मिळत गेले याच्याबद्दल सांगितलं तर बरं असेल. सर असं आहे की मी त्यानंतर पासआउट नंतर अभ्यास सांगलीतच चालू केला. तिथे एक स्थानिक क्लास होता ते जॉईन केला आणि तिथून मी थोडा अभ्यास चालू केला. म्हणजे क्लासमध्ये माझं मन पण रमलं नाही आणि मला तिची शिकवणी पण अशी काही एवढी खास वाटली नव्हती. ते थोडंसं नव्हतं त्याचं एक्झाम ओरिएंटेड मागणी देत नव्हती ते.
मग त्यानंतर मी अजून अभ्यास चालू केला. 17ला माझी पहिली मी कंबाईन दिली, त्यावेळेला माझी मग PSI ST प्रिलिम्स निघाल्या. त्यानंतर 2018ला पण मी कंबाईन दिली, त्याच्या पण प्रिलिम्स निघाल्या. तर रेंज फॉरेस्ट ऑफिसर RFOची त्याची पण एक माझी प्री निघाली होती 18 साली. त्यानंतर CDPOची एक एक्झाम होती, बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब, त्याची पण मी परीक्षा दिली होती. ते पण मला त्याची पण मी इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलो होतो. आणि फक्त राज्यसभा प्रिलिम माझी काही त्यावेळेला झाली नव्हती. 2018ला जागा कमी, त्या स्कोर होता पण जागा कमी असल्यामुळे नाही झाली त्यावेळेला. 2019ला माझी राज्यसभा पूर्वपरीक्षा पहिल्यांदा मी पास झालो. आणि त्यावेळेला मला मग थोड्या मार्काने इंटरव्ह्यूचा कॉल राहिला. मॅम तोपर्यंत माझ्या अशा मी स्पर्धा परीक्षा म्हणजे नोकरी हे पहिलं प्राधान्य आहे माझं सर. त्याच्यामुळे मी सरळ सेवा बसून राज्यसेवेपर्यंत सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत. म्हणजे एक पुरवठा निरीक्षक 2018ला झाले ते, त्यावेळेला मला जवळजवळ 95च्या आसपास मार्क होते आणि 96 कट ऑफ होता त्यांचा 100 पैकी. त्यावेळेला ते पण राहिलं. मग नोकरी प्राधान्य असल्यामुळे मी सगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत सर. ओके, म्हणजे 2016 ते 2024 पर्यंत बऱ्याचशा परीक्षा दिल्यात. हो सर. कुठे फेल्युअर आलं, कुठे सक्सेस झालात, आणि शेवटी 2022 राज्यसेवा. हो सर. तर तुमचा रँक जो आहे 623 पैकी 173 आहे सर. 1800 पैकी जवळजवळ 173 आहे. म्हणजे मी बरं ओके, म्हणजे जनरल मेरिट नुसार 173 आहे. जागा त्या 623 आहे. बरं, खूप मोठा रँक आहे. नक्कीच याच्यासाठी एक ज्याला म्हणतो आपण की डेडिकेशन लागतं, याच्यासाठी खूप प्रयत्न लागतात. तर अधिकारी व्हायचंय ही जी ठिणगी आहे, ज्याला म्हणतो आपण एक स्पार्क आहे, तर ते तुमच्यामध्ये कधी जाणवलं की नाही मला आता अधिकारीच व्हायचंय? हे कधी तुम्हाला जाणवलं आणि कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? सर मला लास्ट इयरलाच जाणवलं होतं की आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे BSc ला असताना शेवटच्या वर्षी BSc मॅथमॅटिक्स जायला मॅथ्सचा विषय ठेवला त्यावेळेस मला आपल्याला जाणवलं होतं, कारण की माझा संपर्क दिवसेंदिवस वाढत चालला होता. बरं, पण मग BSc मॅथमॅटिक्स घेताना तुमच्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं की मला स्पर्धा परीक्षा द्यायच्यात किंवा अधिकारी व्हायचं? थोडंसं प्रॅक्टिकली विचार करून मी BSc मॅथमॅटिक्स केले, कारण की फिजिक्स आणि केमिस्ट्री प्रॅक्टिकल्स आणि इतर ऍक्टिव्हिटी जास्त होत्या, तेवढ्या मॅथ्सला कमी होत्या. आणि माझं मॅथ्स पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो की मला 10वीला एक्सलंट मार्क आहेत. म्हणजे जवळजवळ त्यावेळेला म्हणजे 150 मार्काची परीक्षा असायची, 147 वगैरे काय मार्क होते मला मॅथ्सला. पण 12वीला मला 35 मार्क होते. बरं, ते कशामुळे? ते थोडंसं की आम्हाला शिक्षकांची कमतरता होती, ही वस्तुस्थिती आहे ग्रामीण भागात. आणि मीडियम पण चेंज झालं होतं. 11वी-12वीला पूर्णच थोडंसं नव्हतं, क्लासेस वगैरे नव्हते, क्लासेससाठी परिस्थिती पण नव्हती. म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे की वडील टेम्पो ड्रायव्हर आणि उदरनिर्वाहाचं त्यांचं ते साधन असल्यामुळं एवढी अशी खास परिस्थिती नोकरीच नव्हती त्यावेळेला. आई बऱ्याच अगोदर कार्यकाळामध्ये त्या एक्सपायर झाल्यात. त्याच्यानंतर वडील टेम्पो ड्रायव्हर होते, त्यांची मेहनत आणि भावाची जबाबदारी, या सगळ्यांमध्ये तुम्ही वडिलांना काही मदत केली किंवा काही काम केलं? हो सर. म्हणजे मी 2014 पासून हे मी फटाके विकले. तासगावचा तो एरियाच आहे, कवटेकंदचा वगैरे. कवटेकंदला आम्ही तो तासगावातून आणायचो आणि मी दिवाळीच्या वेळेला स्वतःची दिवाळी स्वतःची म्हणजे फटाके विकून साजरी करायची. त्यामुळे त्याच्यावरच कपडे घेणं. पण ते आपल्या मागच्या थोड्या बोलण्यावरनं हेही जाणवलं की तुम्ही सुद्धा ड्रायव्हिंग केलेली आहे, तुम्ही सुद्धा टेम्पो चालवलेला आहे. म्हणजे त्याचा काय अनुभव होता आणि काय कामाचं स्वरूप होतं ते? कामाचं स्वरूप असं की वडील एक्सपायर झाले 2020 मध्ये, कोविडमध्ये. बरं. मग घर पूर्ण पॉझिटिव्ह होतं. म्हणजे अशी गोष्ट होती की पूर्ण घराला पत्रा मारला होता. म्हणजे आमच्यात कुणी येत नव्हतं, जात नव्हतं. बरोबर. म्हणजे लिटरली अशी आहे की ज्यावेळेला एक्सपायर झाले ना त्यावेळेला आम्ही स्वतःला जगायसाठी अंडी खाल्लेली. म्हणजे आपल्या धर्मात किंवा आपल्या या समाजात, कुठलाही समाज की आपण दुःख पाळलं जातं, पण त्या दिवशी आम्हाला लिटरली असं होतं की म्हणजे 3 दिवस तरी कोणतरी बाहेर आणून देत असतं आणि आपण ते खायचं असतं. ते नव्हतंच. म्हणजे परिस्थिती तशी होती. म्हणजे कोणाला नाव ठेवायचं असा विषय नाही की त्यावेळेला काळ तसा होता. मग त्यानंतर की मग जर थोडंसं ओझरत म्हणजे आम्ही पण पॉझिटिव्ह होतो, पण वडिलांचा दवाखान्याचा खर्च पण भरपूर झाला होता. दवाखाना मिळत नव्हता, पण आम्हाला पण दवाखाना त्यावेळेला मिळाला. घरी राहून आम्ही ट्रीटमेंट घेतल्या फोन कॉल्सवर मित्रांच्या थ्रू. मग त्यातनं ओव्हरकम करत 1 महिन्यानंतर मी व्यवस्थित झाल्यानंतर की पूर्ण वेळ मी व्यवसाय चालू केला. ही पूर्ण क्षेत्र सोडून दिलं. आणि स्पर्धा परीक्षा म्हणजे तुम्ही 2016ला पास आउट झालात, 2017, 18, 19 म्हणजे STI मेन्स असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा तिथपर्यंत दिलं, अपयश आलं आणि डायरेक्ट ही फील्डच सोडली. फील्ड सोडून दिली आणि मी टेम्पो व्यवसाय 1 वर्ष चालू केला. मग 1 वर्ष टेम्पो व्यवसाय केला. म्हणजे काय करायचे तुम्ही नेमकं? काय करायचे? असं असायचं की शेतामध्ये आपले जे खत वाहतूक असायची, म्हणजे जे मजूर वाहतूक असायची, खत वाहतूक असायची, किंवा शेतातला माल जो असतो मार्च मध्ये वगैरे बाहेर येतो, तो शेतातनं घेऊन बाहेरून सांगली मार्केटला, तासगाव मार्केटला
किंवा असं ती विकायला घेऊन जायचं. म्हणजे डेली काय ना काय तर काम असायचं. इतकं की म्हणजे असं होतं की त्यावेळेला ती हमाली पण करायला लागायची. म्हणजे सगळ्याच प्रकारचं काम करावं लागायचं. तशी परिस्थिती होती त्याच्यानुसार. पण मग स्पर्धा परीक्षा त्यानंतर हा एक पिरियड स्ट्रगलचा म्हणूया आपण, आणि त्यानंतर परत स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आणि नाही अधिकारीच व्हायचंय, हे परत कधी मनात आलं आणि कशा पद्धतीने आलं? मग त्याला काही कारण झालं का? तसं कारण झालं म्हणजे माझे रूममेट्स होते ना, ते पास झाले. बरं. ते कोण STA झालं, कोण 2020च्या राज्यसेवेमधून नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी अशी झाली. म्हणजे आम्ही रूममेट चौघजण आहे ना, त्यातले 3 पास झाले, एकटा राहिला फक्त. तो आता 2023 मध्ये तो पण पास होतो. म्हणजे असं स्ट्रगल आहे की इथं नारायणपेठच होते ते रूम. आता म्हणजे इंटरव्ह्यू साठी मी आलो होतो त्यावेळेला. तर त्यावेळेला म्हणजे सगळीच पोरं एका रूम मधली पास होणे म्हणजे खूप असं, आणि ती पण सगळे राज्यसेवेत. म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही ठरवलं की नाही मग हे. पण मग त्यावेळेला ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेमधनं पहिले तुमचं जसं सांगितलं स्ट्रगलच्या काळामध्ये, आणि तिथून परत जेव्हा स्पर्धा परीक्षेकडे आलात, तर एक साधारणतः आपल्याला फायनान्शियल स्ट्रक्चर असतं, त्या सगळे मेंटेन करावं लागतं. हो सर. तर मग ते तुम्ही कसं मॅनेज केलं? हे टेम्पो व्यवसाय तर होताच. बरं. ते तर मी करायचोच. पूर्ण वेळ ते करत असल्यामुळे थोडे पैसे पण साठले होते. बरं. जुलैच्या 2021 मध्ये कंबाईन 2020 ची परीक्षा होती, एक्सटेंड होत परत आली होती. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये नापास झालो होतो. कारण की वेळ अभ्यास पण केला नव्हता, आणि थोडं BSc मॅथ्स असून पण मी सीसॅटला गृहीत धरून आत्मविश्वास म्हणा किंवा काय, मला सीसॅटला मार्क नव्हते त्यावर. म्हणजे BSc मॅथमॅटिक्स असून सुद्धा अति आत्मविश्वासामुळे सीसॅट गेलं. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे की साधारणतः कुठल्याही गोष्टीला किंवा स्पर्धा परीक्षेमधल्या कुठल्याही विषयाला तुम्ही गृहीत नाही धरू शकत. तुम्ही खूप स्टँडर्ड असं नसतं ते. पण त्याच्यानंतर मी कंबाईनची पूर्व परीक्षा दिली. 1 महिना खूप चांगला अभ्यास केला. इतकं त्याच्यावर ओव्हरकम केलं की माझा अभ्यास नव्हताच. म्हणजे जवळजवळ 10 महिने मी 12 महिने पूर्ण वेळ अभ्यास बंद होता. तर मी जुन्या क्वेश्चनचं अनालिसिस प्रॉपर केलं. म्हणजे कुठल्याला वेटेज दिलं पाहिजे, माझी स्ट्रॉंग पॉईंट कुठले आहेत, माझी वीक पॉईंट कुठले आहेत, आणि एका तासात पेपर कसा सोडवायचा हे मी प्रॅक्टिस केलं. जवळजवळ त्याला 15 ते 20 टेस्ट पेपर मी सोडवले, आणि त्या वेळेत ते पेपर बसवले. आणि मॅथ्स चांगले असल्यामुळे मॅथ्स पण मी काम केलं. त्यावेळेला मॅथमॅटिक्सला पण म्हणजे 15 क्वेश्चन येतात, त्याला मला एक्सलंट मार्क आले, आणि मित्रांच्या सहकार्यानं मी त्याच्यावरती काम केलं. आणि असं झालं की मला त्यावेळेला जवळजवळ 65 मार्क आले होते 100 पैकी, आणि त्यावेळेला काही 55 असं काय तर कट ऑफ लागला होता. म्हणजे त्यावेळेला सगळ्याच प्रिलिम पास झाला होता. ESO STA वगैरे जागा त्यावेळेस खूप कमी होत्या, तरी पण 30, 40 का 50 अशा जागा असायच्या. सेपरेट कट ऑफ लागले म्हणजे सगळ्या परीक्षा मी पास झालो होतो. आणि थोडंसं हाईटचा क्रायटेरिया असल्यामुळे मी PSI मी नाही देऊ शकलो कधी. पण मी असं पण केलं होतं की कधीच PSIला मी टिक केलं नाही, कारण की कुणाचं मी नुकसान नाही केलं कधी. ते बाकीचे मग त्यामुळे मी मेन्सच्या तयारीला लागलो पूर्ण वेळ. मग त्यावेळेला मग प्रीला स्कोअर आल्यामुळे मग थोडंसं पार्ट टाइम अभ्यास करून पार्ट टाइम हे टेम्पो व्यवसाय करत करत माझं पुढे चालू होतं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा यश मिळवतं कोणी, तर ते सगळ्यांनाच हायलाईट होतं. म्हणजे त्याच्या मागची मेहनत किंवा स्ट्रॅटेजी असते एक. तर तुमचा एक अभ्यासाचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की दिवसाचा जो स्टडी पॅटर्न होता, की सायंकाळी सपोज तुम्ही आता टेम्पो व्यवसाय करायचे, तर दिवसाचं तुमचं नियोजन कसं असायचं? कारण तुम्हाला ते सगळंच बसवायला लागायचं त्याच्यात. म्हणजे सकाळी मी ते रानात मजूर सोडून परत अभ्यासाला जायचो. मग त्याच्यासाठी लायब्ररी तुम्ही जॉईन केली होती की घरीच अभ्यास करायचा, किंवा टेम्पो कसं अभ्यास नेमकं काय करायचं हे केलं? सांगलीमध्ये एक लायब्ररी लावली होती. सांगलीमध्ये लायब्ररी, राम मंदिर चौकात लायब्ररी होती. त्यावेळेला मग कसं की कधी गाडी मिळायची, म्हणजे गाडी नसली तर मग आपलं बसनं वडापनं वगैरे जायचो मी. 10 रुपये तिकीट होतं, जाऊन येऊन करायचं. पण मग साधारणतः अभ्यासाचा जो स्टडीचा पॅटर्न होता तुमचा, की म्हणजे रिव्हिजन कधी करायची, किंवा टेस्ट कधी द्यायच्या, किंवा स्टडी मटेरियल कसं तयार करायचं, किंवा सेल्फ स्टडी कसा करायचा, तर ह्याचं कसं तुमचं नियोजन होतं? कारण नवीन विद्यार्थी येणारे जे आहेत त्यांना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे माझा कमांड पहिली सिलेबस आणि जुन्या क्वेश्चनवर होती. म्हणजे सिलेबस आणि PYQ. म्हणजे मी जर सुरुवातीला सकाळी जर 9:30-10 वाजता जर लायब्ररीला गेलो, तर माझं पहिलं काम असायचं की क्वेश्चन, म्हणजे मी आज एखादा चॅप्टर सॉल्व्ह करतोय तर पहिला मी क्वेश्चन बघायचे. म्हणजे त्यावेळेला एक ते प्रश्नसंच येतो 21,000 म्हणून काहीतरी आहे तो. जुने सगळ्या कंबाईन राज्यसेवा फॉरेस्ट वगैरे एक्झाम ते दिलेले, त्याची त्यात क्वेश्चन अनालिसिस करून दिले. पण अनालिसिस तुम्ही करायचं असं म्हणतात, म्हणजे मी डिस्टर्ब करतो तुम्हाला, तर अनालिसिस करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण PYQ सगळ्यांकडेच अवेलेबल आहेत, सगळ्या विद्यार्थ्यांकडे पुस्तक अवेलेबल असतात, पण अनालिसिस करायचे म्हणजे नेमके काय करायचे? तुम्ही एकदम बुद्धिसूद प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक जण अधिकारी अनालिसिस करायचं इतकंच बोलतो, त्याच्या पुढचं काय सांगत नाही. म्हणजे आम्ही पण ते त्या प्रश्नावर भरपूर अनालिसिस म्हणजे काय करायचं. तर पहिलं की सिलेबसचा जे पॉईंट आहे ना, तो पॉईंट आणि पडलेले PYQ
हे मॅच करणं. बरं. म्हणजे हा आता समजा महात्मा फुलेंवरती क्वेश्चन आला होता, बाबा त्यांनी कुठल्या कुठल्या संस्था चालू केल्या होत्या, तर त्या संस्थावरती किंवा फुलेंवरती आपल्या टॉपिकमध्ये काय पॉईंट आहे आणि ते जे पुस्तक तुम्ही वाटाल, आता आम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक मी रेफर केलं किंवा गाठाळ सरांचं पुस्तक मी रेफर केलं, तर त्यांचे टॉपिक आता तर महात्मा फुलेंवरती मोठे मोठे म्हणजे 10-15 पानात ते त्याची माहिती आहे, सगळीच पाठ करणं अपेक्षित आहे का? नाही. आपली एक्झामची डिमांड काय की फॅक्च्युअल डाटा गोळा करणं, बरोबर, स्थापना वर्ष, उद्देश, त्यांना केलेली कुणी मदत, मग हे मी कॅप्चर करत गेलो. हे मला लक्षात आलं की बाबा PYQ बघितले आणि PYQ बघितलं अनालिसिस म्हणजे काय, तर कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, प्रेडिट कुठला क्वेश्चन असू शकतो हे लक्षात येतं. बाबा हा क्वेश्चन विचारलाय तर पुढल्या वेळेला हा क्वेश्चन असू शकतो, हे कधी कळतं तर पूर्ण वेळ तुम्ही क्वेश्चनकडे बघायचं, मग वेटेज कळत जातं आपल्याला, सिलेबसच्या कुठल्या पॉईंटवरती त्यांनी पर्टिक्युलर क्वेश्चन विचारलाय आणि त्यानुसार मग अनालिसिस केलं जातं. हे तुमचं अनालिसिसचं 3 पॉईंट्स असे म्हणता येतील. बायफर्गेशन करणं, सिलेबसचं मॅच करणं आणि ओल्ड म्हणजे PYQ रिपिटेशन किती, हे 3 पॉईंट जर कळले ना तर अनालिसिस झालं. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अनालिसिसची डेफिनेशन सांगितली आहे. आता हा अनालिसिस झाला, बरेचसे विद्यार्थी अनालिसिस सुद्धा करतात, पण त्याला परत रिप्रेझेंटेशन करणं किंवा सेल्फ नोट्समध्ये समाविष्ट करणं, त्याच्यासाठी तुम्ही काय करत होते? म्हणजे ही पहिली आपली पायरी काय झाली की अनालिसिस केला, त्यानंतर दुसरी पायरी अशी झाली की क्वेश्चन सोडवले स्वतः, आपले किती चुकले बघितले, बरोबर, त्याच्यावर वर्कआउट केले की ते पुस्तक चॅप्टर वाचल्यानंतर परत क्वेश्चनवर यायचं. मग त्यानंतर आपल्याला की अजून कळतं की अजून कुठले क्वेश्चन चुकत आहेत, की बाबा ह्या पुस्तकात आहे का नाही का, एखादा क्वेश्चन पुस्तकात नसतो, तो बाहेरनं कुठं तर आला असतो, त्याच्यासाठी दुसरं पुस्तक वाचणं अपेक्षित आहे का? नाही. रिव्हिजन त्या पुस्तकाचीच रिव्हिजन करायची. त्यातला 10 क्वेश्चन आले ना, 10च्या 10 माझे बरोबर आले पाहिजेत, पण त्यातले जर तुमचे 8 चुकत असतील तर मग चुकीच्या पद्धतीनं चाललंय तुमच्याकडे. मग त्याच्यानुसार फॅक्ट्सच्या नोट्स काढायच्या. नोट्स म्हणजे काय असतं, तर मुलं आता समजा गाठाळ सरांचं पुस्तक आहे ना, तर छोटं गाठाळ सरांचं पुस्तक तयार करतात, त्या नोट्स म्हणजे कॉपी पेस्ट करतात, त्यात काय श्रिंक करतात. हा, म्हणजे तुम्हाला ती रिव्हिजन तर झाली पाहिजे ना, जे एक पुस्तक आपलं 3-4 तासात रिवाइज झालं पाहिजे, याला म्हणायचं नोट्स मेकिंग करणं. त्यातले फॅक्ट्स लिहिणं, त्यातल्या संस्था लिहिणं. आता पॉलिटिक्सचं उदाहरण घ्यायचं गेलं, आता ते लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सगळेजण रेफर करतात, मग त्या पुस्तकातलं सगळं पुस्तक तर आपण घेऊन नाही काढू शकत. मग आता नोट्स काढताना काय करायला पाहिजे, तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की राष्ट्रपती कोणाला राजीनामा देतो, ह्या तुम्ही पुस्तकात नोट्स काढणं अपेक्षित आहे का? किती सोपा क्वेश्चन होऊ शकतो तो? नाही ना. मध्ये कॉम्पॅक्ट करायचं असेल तर त्यात टेक्निकल वर्ड्स, म्हणजे आपल्याला जी गोष्ट जमत नाही, आपल्याला एखादी गोष्ट खरंच पाठ होत नाही, ती पाठ करणं आणि ते करायसाठी नोट्स काढणं हे गरजेचं आहे. छोट्या छोट्या ट्युटोरियल झाल्या पाहिजेत, त्या आपल्या छोटी डायरी केली पाहिजे, जे आपण सतत रिव्हिजन करू आणि ते कधी चुकलं नाही पाहिजे. म्हणजे जे चुकतंय त्याच्यावरती काम करणं म्हणजे काय, तर त्या नोट्समध्ये घेणं. नोट्सची खूप छान डेफिनेशन तुम्ही सांगितली. आता ह्या नोट झाल्यात, आपण जसं टप्प्याटप्प्याने जातोय, ह्या नोट झाल्यात. आता टेस्ट सिरीज असतात, बऱ्याचशा टेस्ट सिरीज मार्केटमध्ये असतात. हो सर. आपण ढिगाणी म्हणूया, पण मग टेस्ट सिरीज एक लिमिटेड किती द्यायला पाहिजे आणि त्याचा जर फायदा खरंच करून घ्यायचा असेल तर नेमकं काय केलं पाहिजे, किंवा तुमचं कसं बघण्याचा दृष्टिकोन होता टेस्ट सिरीजकडे? परवाच एक 2-3 दिवसापूर्वी मला एक टॉपिक दिला होता, फक्त हाच. म्हणजे बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की सरांना हा टॉपिक द्या की PYQचं महत्व आणि टेस्ट सिरीज कशा सॉल्व्ह कराव्या, त्याच्यावर तुम्ही 1 तास लेक्चर होईल फक्त त्या पॉईंटवरती. तर टेस्ट सिरीज सोडवणं 100% गरजेचं आहे. बरोबर. कारण की 100 मार्काचा क्वेश्चन 60 मिनिटात सोडवणं तुमचं प्रॅक्टिस पण झालं पाहिजे. आणि दर राज्यसेवेसाठी 2 तासात तुमची 100 क्वेश्चन, ते दोन्हीची डिमांड वेगवेगळी. टेस्ट एक सरासरी 5 ते 5 टेस्ट सोडवाव्यात तुम्ही. तुम्हाला ठिकाण जर दिसत असतील तर त्या नाही गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बाबा रॅन्डम 3 क्लासचे 3 टेस्ट सिरीज घ्या, एकाच क्लासचे 5 घेण्यापेक्षा एक 6 घेणार असेल तर प्रत्येक ह्याच्या 2-2 घ्या त्या, आणि दर रविवारी पेपर सोडवायचा. म्हणजे जसं आयोगाचं टायमिंग जसं असतं, हो त्यावेळेला ज्याला बायोलॉजिकल क्लॉक सेट करणे म्हणतो आपण, ते बायो क्लॉक सेट करायचा. म्हणजे सीसॅटचा असू दे किंवा राज्यसेवे म्हणजे प्रिलिमचा असू दे, GSचा असू दे, तर तो त्या टायमिंग मध्ये सोडवायचा. आणि सोडवताना गंमत अशी करायची, 1 तासाचा पेपर आहे ना, तर टायमिंग लावताना 55 मिनिटं लावायची. ओके. म्हणजे हा, म्हणजे लढायला कसं की तुम्ही इतकं तयार पाहिजे की बाबा कसाही शत्रू मागं पुढे आला तरी आपले म्हणजे 55 मिनिटात तिथं पेपर तुमचा इथं कव्हर झाला ना, तर तिथं आपल्याला 62-63 मिनिटं मिळतात. आणि जर शेवट बेंच असेल तर ते 65 मिनिटापर्यंत पण जातो. म्हणजे ते तुम्हाला 10 मिनिटाचं एक ऍव्हरेज म्हणजे एक बेनिफिट मिळतं. 5 पेपर, पहिला पेपर तुम्ही सोडवला तर लगेच दुसऱ्या दिवशी नाही सोडवायचं, दुसऱ्या रविवारी सोडायचं. 8 दिवस त्या पेपरवरती काम करायचं. काय काम करायचं, आपले कुठले चुकले, कुठले बरोबर आले. आणि काही क्वेश्चन बरोबर येतात, बरोबर, पण काय होतं त्याला खूप डोक्याला ताण लागलेला असतो, आठवलेलं नसतं.
सिली मिस्टेक होतात. मला आता आपण एक सिली मिस्टेकवर एक क्वेश्चन घेऊ, ते पण तुम्हाला व्यवस्थित सांगतो की काय असतं आणि काय नाही. तर मग ते सगळं 8 दिवसात बघायचं, प्रत्येक टॉपिकवर प्रत्येक सब्जेक्टवर कुठले कुठले क्वेश्चन चुकले आणि अजून कुठं कमी पडतोय आपण, आपल्या नोट्समध्ये अजून काय गोष्टी आल्या पाहिजेत ते 8 दिवसात बघायचं. म्हणजे हा फक्त दुसरा पेपर सोडू तेव्हा पहिल्या चुका झाल्या नाही पाहिजेत. बरोबर आहे. एकदा तिसरा पेपर सोडू नवीन चुका 100 होतील तुमच्या, पण पहिल्या 100 चुकल्या नाही त्या परत व्हायला नाही पाहिजे. तिसरा पेपर नाही, तुम्ही छोटी डायरी करणं मुलांना अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी काय करायचं, तर आजचा पेपर जो झालाय तर तो त्यांना त्यात किती चुकलंय माझं ते नोट डाऊन करायचं आणि ते परत पुढल्या पेपरला चूक झाली नाही त्या चुका रिपीट पण तुमच्या 10 चुका झाल्या असतील तर पुढल्या 5 होतील, तिसऱ्या पेपरला 3 होतील, शेवटच्या पेपरला 1च होईल. आणि ज्यावेळेला तुमचा खरं ऍक्च्युअली आपला आयोगाचा पेपर असतो त्याच्या आधी तुमची ती डायरी वाचून झाली पाहिजे. म्हणजे ह्या चुका मी केल्या होत्या आणि त्या माझ्या कमी झाल्या, मग ते खरं टेस्टचं महत्व झालं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण टेस्ट टप्प्याने जातोय, टेस्ट पर्यंत आलोय. टेस्टचं महत्व तुम्ही सांगितलं, कशा पद्धतीने टेस्टचा यूज करायचा, कधी सॉल्व्ह करायची, बायो क्लॉक सेट करायची, हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्या मित्रांचं काय असतं की आता नवीन पद्धतीप्रमाणे CSAT हा क्वालिफाईंग झालेला आहे. तुम्ही स्वतः BSc मॅथमॅटिक्स आहात, तुम्हालाही चांगला अनुभव आहे, तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की CSAT ची एक तर काय होतं की विद्यार्थ्यांना असं वाटतं की 200 पैकी 66 मिळवायचे मला, पण त्याची नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. मला एक विद्यार्थी गाठ पडले होते, एक 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना 130 मार्क होते GS ला, बरं, आणि CSAT ला 61 मार्क होते. मग ते GS ला मार्क पडण्याचा काय फायदा, ते क्वालिफाईच झाले नाही. हो, म्हणजे असं होतं पेपर सोपे येतात राज्यसेवेचे CSAT चे, पण तुम्ही जर कामच केलं नाही तर मग कसं होणार ना. तर असं स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की बाबा ठीक आहे, ॲव्हरेज विद्यार्थी आहे BA BCom चा आणि इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, तुझे दोघांचे 2 डिमांड वेगळे असणार. बरोबर. तर एक टोटल 10 पॅसेज असतात. हो, 8 पॅसेज बाय लँग्वेज असतात, एक मराठीचा आणि एक इंग्लिश, असं टोटल 10 पॅसेज. तर आता BA BCom च्या विद्यार्थ्यांना मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की सायन्सचा एक पॅसेज असतो, तो पण सोडून दिला. आता राहिले तुमच्याकडे किती, समजा 8 राहिले, 7 राहिले, ते 3 गेले. 7 35 क्वेश्चन आहेत. बरोबर. आणि आपल्याला 66 मार्क पाडायचे आणि आपला अटेम्प्ट झाला पाहिजे 55 ते 60. बरोबर. 60 पर्यंत अटेम्प्ट झाला तर तुम्हाला 66 मार्क पडतो. तर पॅसेजवर खूप चांगली कमांड घ्यायची. म्हणजे आता आत्तापासूनच केली पाहिजे असं नाही. आता तुम्ही आता 28 एप्रिलला पेपर आहे, तर 1 एप्रिलपासून पण तुम्ही CSAT अभ्यास केला तरी पण चालतोय. तरी पण म्हणजे आयोगाचे आतापर्यंत झालेले पेपर आहेत, कुठलाही टेस्ट न सोडवला तरी पण चालतोय. बरं. किंवा एखादा टेस्ट पेपर सोडवणार असेल तरी पण सोडवा. पण आता 2017 पासून ते 2023 पर्यंत 17च्या आधीचे का नको, तर ते खूप टफ होते, इतके टफ होते की ते त्याला 60 मार्क सुद्धा पडणार नाही. म्हणजे ते फक्त पॅसेज सोडवणं गरजेचं आहे. म्हणजे पॅसेज सोडून माझी टेक्निक तर अशी होती, म्हणजे मी 2 वर्ष मला एक्सलंट मार्क आले, 22ला पण आणि 23ला, दोन्ही मेन्स मी दिल्या. तर त्यावेळेला की बाबा क्वेश्चन पहिला वाचायचे, मग पॅसेजला मी जायचो. त्याचा फायदा असा व्हायचा की ऍक्च्युअली क्वेश्चन काय आहे, व सगळा पॅसेज वाचण्यापेक्षा त्याची कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आणि ते शोधायचे. काय काय सर असे सांगतात किंवा काय विद्यार्थी सांगतात पूर्ण पॅसेज अंडरस्टँडिंग झाला पाहिजे, मग ते पण तेवढा वेळ नसतो किंवा म्हणजे प्रत्येकाची नियोजन ते त्यांच्या विद्यार्थ्याला क्वालिफाय करायचं आहे ना, तर क्वेश्चन आधी वाचा आणि जावा. आणि क्वेश्चन हे फॅक्ट बेसिस असतात, ते फॅक्ट उचलले की सगळ्याच लगेच सगळेच क्वेश्चन लक्षात राहत नाही. जेवढे राहतील तेवढे तर तुमची तिथे पॅसेज वाचता क्वेश्चन सुटते ना, तिथंच गोल होऊन जाते तुमचं, काम करायला लागत नाही. बरोबर. म्हणजे प्रत्येकाची पॅटर्न असला पाहिजे. कुणी अगोदर पॅसेज वाचतील, नंतर वाचतील, पण नंतर वाचणं कधीही संयुक्तिक ठरेल, कारण क्वेश्चन वरनं वेळ वाचेल तुमचा. आणि दुसरी गोष्ट आहे CSATची की त्यात 12-12.5 मार्काचं डिसिजन मेकिंग असतं. पेपर दिल्या पहिला फोडला की डिसिजन मेकिंग घ्यायचं, त्याला काही निगेटिव्ह नाहीये. आणि त्या 12.5 पैकी 10 मार्क तुमचे तिथंच हक्काची झाली, राहिले 50 मार्क फक्त. ते झालं की ऍप्टी रिझनिंगला पण कसं आहे, ते 25 क्वेश्चन असतात ना, त्यातले रिझनिंग जास्त आणि ऍप्टी कमी असतं. 3 ते 4 ऍप्टी, बाकी सगळे रिझनिंग असतं. आणि जे स्वतःला येतं ते पहिला सोडवायचं. बरोबर. CSATचा जो पेपर आहे, सरांनी तुम्ही उलट हा व्हिडिओ परत बघा की जे काही बायफर्केशन केलेलं आहे CSATचं परफेक्ट एकदम, की काय काय टप्पे आहेत, त्याच्यातलं काय करायचं, काय स्किप करायचं, अगोदर काय घ्यायचं, याचं परफेक्ट नियोजन हे एका यश मिळवलेल्या अधिकाऱ्याचंच स्टेटमेंट किंवा ज्याला म्हणतो पर्टिक्युलर पॅरामीटरनी जर गेलो आपण तर स्टेप वाईज त्यांचंच ठरू शकतं सक्सेसफुल लोकांचं, कारण त्यांचं प्लॅनिंग अगोदरच असतं. म्हणजे पेपरला जायच्या अगोदर त्यांच्या डोक्यात असतं की मी काय काय करणार आहे त्या दिलेल्या तासांमध्ये.
पेपरला जायच्या आधी ते तुम्ही म्हणला बरोबर आहे, नापास झालं त्याच्यामुळे जास्त लक्षात आली. बरोबर आहे. नाही, अपयशातून यश होतच असतं आणि अपयशातून शिकायला पाहिजे. नुसतं स्वतःच्या नाही तर मित्रांच्या चुका झाल्या त्याच्यात नाही शिकायला पाहिजे, कारण त्या चुकांमध्ये तुमचा वेळ नको जायला. बरोबर आहे. सरांनी खूप छान टप्प्यांनी सांगितलंय, प्रत्येक गोष्ट सांगितली. आज राज्यसेवा 2022 यासाठी त्यांचे जे आता मी मग रँकिंग सांगितली तर ते सुद्धा खूप खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे. या म्हणजे एक टेम्पो ड्रायव्हर म्हणूया आपण, टेम्पो ड्रायव्हर ते क्लास 1 ऑफिसर, ही खूप त्यांनी कष्टाने उभी केलेली एक एम्पायर आहे असं म्हणूया. आणि मग सर तुम्ही म्हणत होतात की एका स्पेसिफिक पॉईंट बद्दल काहीतरी सांगणार होतात, सिली मिस्टेक. सिली मिस्टेक. तर मी परत त्या प्रश्नावरती येतो की सिली मिस्टेक, आता याचे परत टप्पे पाडूया आपण की सिली मिस्टेक नेमक्या आयडेंटिफाय कशा करायच्या, रेमेडियल ॲक्शन त्याच्यावरती कशी घ्यायची आणि ॲक्युरेसीमध्ये जाण्यासाठी, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंगमध्ये ॲक्युरेसी तुमची असली पाहिजे, अटेम्प्ट कमी असला तरी चालतो. तर तिथे तुम्ही कसं सांगाल विद्यार्थ्यांनी की काय केलं पाहिजे? तर पहिलं थोडंसं तुम्ही जे म्हणलं ना की निगेटिव्ह मार्किंगमुळे ॲक्युरेसी म्हणजे थोडंसं अटेम्प्ट कमी पाहिजे, थोडंसं ह्याच्या विरोधाभास होते आपला. म्हणजे मी असं सांगतो की 1/4 निगेटिव्ह आहे ना तर अटेम्प्ट जास्त करा, 1/3 निगेटिव्ह असेल तर अटेम्प्ट कमी करा. म्हणजे कसं होतंय, 10 क्वेश्चन सोडवले, 8 चुकले, 2 बरोबर आले, तुमचं नुकसान नाही होत. त्यात तिसरा क्वेश्चन जरी बरोबर आला तर तुम्ही तो गेन असतो. बरोबर. म्हणजे आता आपण सिली मिस्टेक म्हणून एक थोडस एक पोरांचं टॉपिक आहे की त्याच्यावरती पोरं म्हणत असतात की सिली मिस्टेक कशा टाळायच्या. सिली मिस्टेक म्हणजे नक्की काय? तर पहिली गोष्ट, सर मला हे येत होतं आणि पण मी नीट वाचला नाही, म्हणजे आहे नाही हे विचारले कळालंच नाही मला, किंवा चूक की बरोबर, हे चूक विचारले का बरोबर विचारले आणि मी बरोबर मारून आलो आणि आयोगाने त्याची ट्रॅप केलेले ऑप्शन सेट, नकारात्मक प्रश्न, आणि सर मला हे आठवलंच नाही. मग हे मुळात 3 प्रकार आहेत सिली मिस्टेकचे. मला आठवलं नाही, मी वाचायला चुकलो आणि मला ते आहे नाही कळलं नाही नक्की काय अपेक्षित आहे ते, किंवा त्या वेळेत मला ते क्वेश्चन सुटला नाही. तर हे जर पहिली गोष्ट आहे की त्याला वर्कआउट करायला काय पाहिजे, तर तुम्ही पहिले डेली 100 क्वेश्चन सॉल्व्ह करा. ते कोणाचे? तर आयोगाचे. ते 21,000 प्रश्नसंच, 50,000, 25,000 जे प्रश्नसंच आहेत ते आयोगाचे क्वेश्चन जे त्यांनी बायफर्गेट केलेत ते पण. आणि तुम्ही जी परीक्षा देणार आहे, आता पूर्व परीक्षा असतील, राज्यसेवा पूर्व, कंबाईन मुख्य आणि राज्यसेवा मुख्य, तर ते त्या 3-4 वर्षामागचे पेपर प्रिंट व्यवस्थित काढायचे, जसा आयोगाचा असतो तसा ते दोन्ही सॉल्व्ह करायचे. डेली 100 क्वेश्चन सॉल्व्ह केला ना तर आयोग कुठं चुकवतो हे कळतं, आणि जिथं चुकवतो हे कळलं की तिथे आपले क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला चालू झाले. मग हे कळालं म्हणजे आहे नाही विचारले आणि पहिला ऑप्शन तुम्हाला ट्रॅप दिलाय, असं बऱ्याच ठिकाणी असतं. हो, होतं. बरोबर. हा, मग ते सगळ्याच क्वेश्चनला लागू होतच नाही, पण बऱ्यापैकी बाबा ते जे सोपा क्वेश्चन आहे ते मुद्दाम त्यांनी पहिला ऑप्शन ट्रॅपसाठी ठेवलेला असतो. मग असं हे आहे नाही बाबतीत झालं. दुसरी गोष्ट की सर मला हे आठवलंच नाही, नंतर मला क्वेश्चन पुढे गेले आठवलं, तेव्हा तोपर्यंत मी गोल केलं होतं किंवा बाहेर आल्यावर मला आठवलं की त्याचं कारण असतं की रिव्हिजन नाही तुमची, आणि रिव्हिजन नसण्यामागचं कारण असतं नोट्स नसतात तुमच्या, आणि नोट्स नसण्यामागं तुम्ही अनालिसिस नसतं. त्याआधी अनालिसिस करा आणि स्वतःचे नोट्स तयार करा. नोट्स तयार तुमच्या रिव्हिजन झाल्या पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की नोट्सचं पारायण झालं पाहिजे. म्हणजे आधी कसे आपले वयस्कर किंवा माळकरी पारायणाला बसायचे ना की त्यांचं तोंडपाठ असायचं, तसं वाचताना पुढच्या पेजवरती काय आहे ते सुद्धा मला आलं पाहिजे. तुमच्या स्वतःच्या नोट्समध्ये कुठल्या पानावर कुठला पॉईंट आहे हे तुमच्या लक्षात पाहिजे. इतकं. याच्यामध्ये सर मेन्स एक्झाम देताना बऱ्याचदा अडचणी येतात. तुम्ही खूप सांगितलं सगळं बॅकग्राऊंड, त्या तुमच्या कंडिशन सांगितल्यात. तर याच्यामध्ये कसं आहे की वर्स्ट कंडिशन तर आल्याच आहे, पण त्याच्यातही आपण असं म्हणूया की खूपच कंडिशन किंवा ती एक गोष्ट खूपच निगेटिव्हमध्ये गेली किंवा वर्स्ट गेली, तर अशी काही कंडिशन आली होती का, आणि त्याला कसं तुम्ही रेक्टिफाय केलं? आता सांगायची गोष्ट म्हणजे कसं की मला पोस्ट कोविडचा त्रास होता. म्हणजे मला त्यावेळेला कोविड झाला होता, तर तो थोडंसं माझे छातीत वगैरे दुखायचं. मी थोडं ती गोष्टी इग्नोर करायचं. आणि ज्यावेळेला खरं डिसेंबर 2022 मी मेन्सच्या अभ्यासाच्या काळात की मला इतकं भयानक त्रास व्हायला, पाठ भरपूर दुखायची, इथं छातीत म्हणजे कुठेही वेग असे दुखायचं, मग ते निदान व्यवस्थित होत नव्हतं. मग मी इथंच डेक्कनला एक हॉस्पिटल आहे, द हार्ट क्लिनिक म्हणून, तिथं दाखवलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की थोडीशी हृदयाला सूज आहे आणि ती जास्त स्ट्रेस घेतल्यामुळं, आणि त्यांनी सांगितलं तुला ह्याच्यावर वर्कआउट करावं लागेल. ते औषध गोळ्या झाल्या, ते तपासण्या वगैरे झाल्या. मग ती गोळ्या औषधात म्हणजे पाठ एवढी दुखायची की मी अक्षरशः काही वेळेला उभारून अभ्यास केला, म्हणजे मला तिथं बसता येत नव्हतं. आणि त्यावेळेला मग मित्रांनी सपोर्ट केला. म्हणजे त्या मेन्सच्या काळात ना तर पूर्ण वेळ, आणि नंतर पण म्हणजे प्रत्येक वेळेला शर्ट घेण्यापासून ते सगळ्या दवाखान्याचा खर्च पण मित्र मैत्रिणी, एक मैत्रीण आहे तिनं पण भरपूर सपोर्ट केला वगैरे. इतकं हे होतं. मी त्या वेळेला असं की
अभ्यासाला स्ट्रगल असतो, पण थांबायचं नसतं. अजिबात एकदा तुम्ही मनात ठरवले ना मला ही जिद्द ह्यालाही मिळवायचंच आहे ना, कितीही वाईट परिस्थिती बरोबर आहे, ते थांबायचं नाही. म्हणजे प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, पण तुम्ही त्या प्रॉब्लेमचा बाऊ न करता तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा अभ्यास कुठेही त्याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नसतो. त्यावेळेला कसं होतं की MCQ 2022 शेवटची परीक्षा आणि ती नरड्याला आलो होतो माझ्या. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय. मला हे जाणून घ्यायचंय सर, कारण कसं आहे की तुम्ही खूप स्ट्रगल मधनं या स्टेज पर्यंत आलाय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थी जे सुरुवात करत आहेत स्पर्धा परीक्षांची, काहींना सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, काहींना तुमच्यासारखा स्ट्रगल असतो. पण बऱ्याचदा एखाद्या वेळेस असं होतं की थोडीशी निगेटिव्ह लकीर येते किंवा सराउंडिंगमुळे कुठेतरी निगेटिव्ह नकारार्थी विचार मनात येतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सांगाल? हां, म्हणजे माझं असं मत आहे की पहिली गोष्ट की तुम्ही अभ्यास सुरू केला, नवीन विद्यार्थी असतील किंवा 1-2 वर्ष प्री फेल झाले विद्यार्थी असतील, त्यांना निगेटिव्ह आले, तुमचे सलग जर 3 वर्ष एखादी प्री पास होत नसाल तर तुम्ही एकतर क्षेत्र बदला किंवा तुमचा गुरु बदला. बरं. तर कारण की प्री काढायला 3 वर्ष गेले तर परत मेन्स आहे, पुढला इंटरव्ह्यू, तुमची वर्ष जाणार किती. त्यानंतर असं आहे म्हणजे. आणि आज दुसरी गोष्ट अशी पण आहे की पहिल्या वर्षी वयाच्या 21व्या वर्षी राज्यात पहिली येणारी मुलं पण आहेत. हो, नक्की. राज्यसेवेला पण आलेत, कंबाईनला पण आलेत, सिव्हिलच्या याला आलेत. तर निगेटिव्ह झोन म्हणजे जे तुमचा प्रश्न आहे, तर त्याला मी असं सांगतो की पहिली गोष्ट, तुम्ही जर प्रश्नपत्रिकांवर सिलेबसवर काम करायला आहे. दुसरी गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचे आई वडील हयात असतील नसतील, ज्यांच्या हयात आहेत त्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला जे तुम्ही कुठेही राहता, पुण्यात राहा, गावाकडे राहा, त्यांचा प्रत्येक रुपया घामाचा आहे. बरोबर. त्या घामाची चीज करणं तुमचं काम आहे. तुम्ही कुणाला फसवत नाही तर तुम्ही स्वतःला फसवत असताय. तुमचा आजचा दिवस वाया गेला तर तुम्ही फसवलं कुणाला? आई वडिलांना फसवत नाही, ते एक्सपायर होणार आहेत, ते जाणार आहेत. तुमचा भाऊ असेल त्याचं आयुष्य सुखी असणार, पण तुमचं काय, तुम्ही स्वतःला फसवलं. त्यामुळं तुम्ही जर निगेटिव्ह झाला ना, तुम्हाला माहिती आहे ना, मी आई वडिलांना फसवत नाही, मी प्रामाणिकपणे अभ्यास करतोय. यश अपयश कसं असतं, ही एक गोष्ट कुठं तोलता येत नाही, कुठं मोजता येत नाही. तुम्ही जर त्याच्यावरती बाबा मी प्रामाणिक अभ्यास करतोय, मी फसवत नाही, माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे, बाबा फेल 1-2 मार्कांनी होत असतं. कायला लक फॅक्टर पण असतो किंवा आपल्या नशिबात त्या वर्षी मेन्स देणं नसतंच, प्रीने किंवा त्या वर्षी पोस्ट मिळणं नसतंच. ते आपल्याला माहिती आहे, आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला, पुढल्या वर्षी आपलं काम होणारच आहे. सातत्य ठेवणं गरजेचं. म्हणजे माझं ही वाक्य आहे की मी जे माझी 5-7 वर्षी झाली ती सातत्यामुळे झाली. म्हणजे जे 1 वर्ष गॅप पडला ना, तर त्यावेळेला पण मी काम केलं असतं तर मी अजून 2 वर्षांनी पास झाला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सातत्य ठेवा, यश 100% मिळतं. आणि मी तर ॲव्हरेज स्टुडंट आहे. बरोबर. सातत्य ठेवा, यश नक्कीच मिळतं. आज युवराज सर इथे आलेले आहेत, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि याच्यामधनं नक्कीच आपले विद्यार्थी हे सगळ्या गोष्टी जाणून घेतील आणि कशा पद्धतीने आपण मेहनत करायला पाहिजे. कुठल्याही तुमच्या कंडिशन्सला, तुमच्या मागे असणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत त्याला डगमगून न जाता तुम्ही जर सातत्य ठेवलं तर नक्कीच यश तुमच्याकडे मिळतं. युवराज सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल इन्फिनिटी अकॅडमी, त्यानंतर इन्स्पायर टॉक यांच्या वतीने मी आपले धन्यवाद आणि आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू सर.